संतोष सर प्लीज उभा राहा. संतोष सर, संतोष सर, विंड मिल तुम्हाला माहिती आहे किती मोठे असतात? विंड मिल माहित आहे का? पवन चक्क्या. ते पवन चक्क्या बसवण्यापासून त्याचं मेंटेनन्स 8 स्टेटमध्ये सरांचं काम चालू आहे. 300 अधिक लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. 300 बोलत आणि अनेक इंजिनियर कामाला आहे. त्यांची मोठी कंपनी आहे त्यांची हडपसर MIDC मध्ये. तर म्हणजे इतके मोठे मोठे करोडपती अब्जपती असलेले लोक आहेत आपल्याकडे, पण संघटन नव्हतं. मग आम्ही काय केलं? आपल्याला माहिती आहे संघटन का होत नाही. आपल्याकडे अनेक संघटना आहेत, पण तुम्ही हात दिला की ते हातच घेतात. त्यामुळं काय झालेलं आहे, सगळं बदनाम झालेलं आहे. त्या आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला खूप 21व्या शतकाकडे आपण चाललेलं आहे. तर त्यांचा आदर सन्मान, त्यांची थिंकिंग लेवल, इंटेन्सिटी बघून सगळ्यांना एकत्र करून घेऊन जायचं आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी जो बाकीचे समाज जे आहे त्या समाजाच्या लेवलनी आपण मातंग समाजामध्ये हे उद्योजकतेचं बीज पेरतोय आणि त्या लेवलचे बिझनेसमॅन आपण तयार करतोय. लक्षात घ्या, आपण कुणाला रेस करत नाही, आपण त्या दृष्टिकोनातून जातोय. आणि याचाच एक भाग म्हणून मियाज फाउंडेशन आमचं रजिस्टर संस्था आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, झोंबाडे सरांनी एक सांगितली होती आपल्याला. आपल्यामध्ये एक खंत असते की आपल्याला वाटतं की आपल्याला कुठं सपोर्ट नाही आहे किंवा बँक आपल्याला लोन देणार नाही. बिलकुल नाही. याच्यानंतर मी इथंच तुम्हाला डिक्लेअर करतो, आपण जे इंटरेस्टेड आहेत स्टुडंट त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण ट्रेनिंग प्रोग्राम अजून ठेवणार आहे. त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला सर्टिफिकेट जर मिळालं त्याचं उद्योजकता शिबिरचं, तर तुम्हाला कुठलीही बँक तुम्हाला गॅरंटर मागत नाही. लक्षात आलं? आणि तुम्हाला कुठंही गव्हर्नमेंटच्या कुठेही जा तुम्ही, त्या त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही ते ट्रेनिंग जर दिलं, तुम्हाला समजा इलेक्ट्रिकलमध्ये दिलं किंवा सोलारमध्ये दिलं किंवा डिझाईनमध्ये दिलं, तर त्या ते जे काही गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहेत तुम्हाला बिलकुल सहकार्य करणार. आणि माहितीसाठी सांगतो की SC कॅटेगरीच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये इतका फंड पडू नये, तो रिटर्न जातो. मग आपण ते तिथं पोहोचतच नाही का? आपण त्याचा अभ्यास करत नाही. काय योजना आहेत आपल्यासाठी, सेंट्रलच्या काय, स्टेटच्या काय, आणि त्या फंडासाठी आपण मागितलं पाहिजे. सरांनी म्हणल्या पद्धतीने सगळेजण अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे. आता काय झालेलं आहे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळं जिथं नाही तिथं आपण जातो आणि त्यामुळं आपण निराश पत्करतो. तर मला सर्वांना विनंती करायची आहे, अशा पद्धतीने तुम्ही डिसमोड होऊ नका, निराश होऊ नका. इथून सुरुवात करा आणि ती सुरुवात करत असताना तुमच्यामध्ये एनर्जी कशी येणार, 100% एनर्जी, त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे. तरी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे. तर माझी तळमळ मनापासून समजून घ्या. मी तुमच्यासाठी आलेलो आहे आणि हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतं. सांगायला फार अभिमान वाटतो की मी ह्याच भूमीमध्ये जन्मलेला सोलापूरचाच आहे. माझे या ठिकाणी रणदिवे सर टीचर आहेत आणि माझे मित्रमंडळ, नातेवाईक, भाऊ बहीण या ठिकाणी सर्व आहेत. तर मला अत्यंत अंतःकरणापासून परत एकदा रणदिवे सरांचा आभार माना. जोरात टाळ्याच्याच गरजा. मी परत रिपीट करणार नाही, बिकॉज आय एम टेकिंग युअर केअर ऑफ युअर टाइम अँड माय टाइम. मी बिलकुल तुमचा टाइम घेणार नाही. मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे ही सुरुवात कशी झाली. ही सुरुवात अशी झाली, आमचा प्रवास, हाऊ द जर्नी स्टार्ट. माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतावर काम करत होते. मी काम करून शिकलो 4थी पासून ते MSc मध्ये. सरांना माहिती असेल मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो. मी 3rd रँकर होतो अख्ख्या भारतातून. ONGCचं मला फर्स्ट अवॉर्ड मिळालेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटीचं. पण हे मी सांगत बसणार नाही. सांगत बसलं तर मी आता वाईस चान्सलरला अप्लाय करतोय, ते ती गोष्ट वेगळी आहे. पण मला एवढंच फक्त आपल्याला नमूद करायचं आहे या ठिकाणी, आम्ही शिकलो, संतोष सर शिकले, झोंबाडे सर शिकले, म्हणजे समाज शिकला का? पूर्ण सर्व झालं का? आता खेड्यापाड्यात जर गेलो आपण किंवा शहरामध्ये गेलो, झोपडपाट्यात जर चेक केल्या, सगळ्यात अज्ञानी, सगळ्यात अशिक्षित आणि सगळ्यात वाया गेलेले लोक तर कुठले मिळतील? तर आपलेच मिळणार. माझी मैत्रीण आहे, तिनं अमेरिकेच्या हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं आणि त्यांनी पुण्याच्या सगळ्या स्लमचा सगळा अभ्यास केला, 10 वर्ष अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये तिचा कन्क्लुजन असं आहे की सगळ्यात अशिक्षित, सगळ्यात जास्त दारू पिणारे, जास्त व्यसन करणारे
कमी इकॉनॉमिक पॉवर असलेले, पैसे कमी असणारे असे जे काही बेकार तरुण किंवा घर असतील तर ते मातंग समाजाचे आहेत. म्हणजे आपण काय घ्यायचं, आता जग कुठं चाललेलं आहे आणि आपण कुठं चाललो आहे. समाजामध्ये मित्रांनो, इथं माझ्या जे काही सगळं बांधव आहे सर्वांना माहिती आहे की शिक्षणानंतर जे काही लोक सुधारले त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे लोक आहेत. एक जी कॅटेगरी आहे ती आपली ओळख दाखवत नाही, सर बहुतेकांना माहिती असेल, ते नाव बदलतात आणि मातंग समाजाचं असं दाखवत नाही. बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आला असेल. आणि दुसरी जी कॅटेगरी आहे, ज्यांना वाटतं की बाबा आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्मलेलं आहे, बाबासाहेबांनी सांगितलं होतं ज्या समाजामध्ये मी जन्मलो त्याच्यामध्ये हे करणार नाही, तर त्यानुसार ती लोक कुठंतरी आपलं एक ऋण आहे या समाजाप्रती आपण फेडलं पाहिजे. ज्या समाजातून आपण आलेलं आहे, ज्या तळागाळातून आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं ज्यांना मनापासून वाटतं, तर ते एक असा ग्रुप आहे. आणि त्यामुळं आम्ही वी आर बिलॉंग्स टू दॅट कॅटेगरी वेअर वी आर डिझर्व फॉर सोशल ॲक्टिव्हिटीज. आता मी 3 डिपार्टमेंटचा हेड आहे, माझ्याकडे कितीतरी हे आहेत, मला वेळ नसतो बिलकुल, पण आम्ही रात्री 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत समाजाचा विचार करतो, थिंक टँक. मग माझ्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट होते, 500, 1000 कॉन्टॅक्ट होते. फक्त तुम्ही जेवला का, तुम्ही बरं आहे का, ह्याच्यामध्ये टाईम वेस्ट न करता सर इटालीला होते. ते एका 7000 इंजिनियरमधून त्यांची निवड झाली होती त्या कंपनीच्या अभ्यासावर. आणि इटालीला आम्ही तिथून फोन करायचो 2-2 तास की सर आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, त्यांच्या एज्युकेशनसाठी काय करता येईल, काय स्कीम राबवता येतील, हे सगळं आम्ही त्याचा प्लॅटफॉर्म तयार केला थिंक टँकमधून. आणि आपल्या समाजासाठी काय, तुम्हाला जर फास्ट प्रगती करायची असेल आपल्या समाजासाठी तर तुम्ही सांगा मला, आपण काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आपण शिक्षणाशिवाय पुढे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे शिक्षण हे सर्वांगीण द्वार आहे. तर शिक्षण कशासाठी करतो आपण? आपल्याकडे जे काही अगोदरचे व्यवसाय, आपण व्यवसाय करणारी जमात जात होतो, आपल्याकडे व्यवसाय होता, दोरे विणणे, ते हे तयार करणे, आपण बिझनेसमॅन आहे, आपल्या रक्तात आहे ते. पण मधल्या काळामध्ये आपली पडझड झाली, इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याला आरोपी म्हणून हे केलं, त्यामुळं आपण विसरलो गेलो ते. आता बरंच दोरखंड वेगळ्या कंपनी करायला लागली. तर मला काय सांगायचं आहे की शिक्षण शिकल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कशासाठी शिकतो, तर आपली परिस्थिती बदलण्यासाठी. म्हणजेच काय केलं पाहिजे, नोकरीसाठी. आता नोकरी, अगोदर सगळं नोकरीसाठी आपल्याला खूप काही संधी असायच्या, आता अबकडब सुद्धा आपण करतोय. पण आता गव्हर्नमेंटची पॉलिसी तुम्हाला माहिती आहे, वरूनच सगळं बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर आपण नोकरी मागणार कुठं? आता IAS लोक, म्हणजे खालचे तर कॅटेगरी तुम्ही सोडून द्या. आता मी एका युनिव्हर्सिटीचा सिनियर मोस्ट प्रोफेसर आहे, पण कुठल्या तोंडाने माझ्या विद्यार्थ्याला मी सांगावं वाटतं, माझी लॅबोरेटरी रात्रभर चालू असते, पण मी त्याला सांगत असताना अगोदर त्यांना बोलायचं की रात्रभर तू काम कर, असं कर, तसं कर, रिसर्च कर. पण आता मी सांगणं थोडं आवर्त घेतलं का, तर त्यांनी मला विचारलं सर आता IAS सुद्धा आयते आणून बसवले जातात, आता MPSC न केलेले सुद्धा तिथं आणून ठेवले जातात, मग आमचा फायदा काय? तुम्ही बघत असाल पेपरमध्ये. मग नोकऱ्या आता रेस्ट्रिक्शन झालेल्या आहेत, सगळं रेल्वे, LIC, एअरपोर्ट सगळं प्रायव्हेटायझेशन. मग आपल्या समोर मातंग समाजाची लोकसंख्या ही SC कॅटेगरीमध्ये फर्स्ट किंवा सेकंडमध्ये आहे. तर आपण काय करायचं? नुसतं हातावर हात धरून चालत नाही, सरांनी आता सांगितल्याशिवाय. तर मागचं विसरून जा काय झालेलं आहे ते. आतापर्यंत आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याला जगण्यासाठी किंवा आपली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आपण आपल्यामध्ये काही बदल घडवला पाहिजे. म्हणजे आपलं उद्योजकता पूर्वीची होतीच, ती परत आपण चॅनलाइज केली पाहिजे, रिज्युनेशन केलं पाहिजे, त्याचं पुनर्जीवन